नमस्कार. आज मी तुम्हाला एका अशा गावात घेऊन जाणार आहे जिथे एक जागा, एक आसन एका अशा माणसासाठी राखीव आहे जो या जगात नाहीये. किंवा आहे? चला, या रहस्यमय कहाणीच्या मुळाशी जाऊया. कधी विचार केलाय की एखादी जागा खरंच शापित असू शकते का, जिथे भूतकाळ वर्तमानावर आपली सावली टाकत राहतो? हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला नरकटे गावाच्या मध्यभागी घेऊन जाते. तर ही गोष्ट आहे त्या चौपालाच्या चौथ्या आसनाची. एक अशी जागा जी रिकामी असूनही कधीच रिकामी नव्हते. चला, जरा मागे जाऊया. साल होतं 1986. उत्तर प्रदेशातलं नरकटिया नावाचं एक छोटंसं गाव. आता त्या काळात गावात न टीव्ही न वीज, मग काय, गावाच्या मधोमध असलेल्या त्या पिंपळाच्या झाडाखालचा चौपाल हेच होतं लोकांच्या गप्पांचं आणि मनोरंजनाचं एकमेव ठिकाण. आणि त्या चौपालात होत्या 4 लाकडी चौक्या, म्हणजे 4 आसनं. हा आकडा लक्षात ठेवा, कारण याच 4 आकड्याभोवती सगळं रहस्य फिरणार आहे. पण गंमत काय होती माहितीये? चौक्या 4, पण बसायचे फक्त 3च जण. चौथी चौकी कायम रिकामी असायची. जणू काय तो एक न बोललेला नियमच होता आणि तो कोणी मोडायचा नाही. आणि समजा कोणी नवीन माणूस गावात आला आणि चुकून त्या चौथ्या जागेवर बसायला गेला ना, तर गावकरी त्याला लगेच अडवायचे. का, कशासाठी हे विचारायचं नाही. उत्तर एकच मिळायचं, बेटा, त्या चौकीवर बसू नकोस, फक्त एवढंच. पण या एका वाक्यामागे एक मोठी न सांगितलेली कहाणी लपलेली होती. आणि मग ह्या गोष्टीत एंट्री होते पवनची. शहरात वाढलेला, शिकलेला, सवरलेला तरुण. त्याला गावातल्या अंधश्रद्धा म्हणजे निव्वळ फालतूपणा वाटायचा. आणि तो ह्या सगळ्या नियमांना आवाहन देणार होता. आणि मग ती रात्र आली. गावकऱ्यांनी कितीही सांगितलं, कितीही इशारे दिले, पवनने सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि जाऊन बसला त्याच शापित चौथ्या आसनावर. आणि हाच तो क्षण होता जिथून 30 वर्षांपासून झोपलेली एक गोष्ट पुन्हा जागी होणार होती. तर पवनच्या या एका धाडसामुळे किंवा मूर्खपणामुळे कोणती विसरलेली कहाणी पुन्हा समोर आली? चला बघूया. पवन त्या आसनावर बसतो न बसतो तोच, त्याला आपल्या कानाजवळ कोणाचा तरी थंडगार श्वास जाणवतो आणि एक खोल, कर्कश आवाज ऐकू येतो. ही माझी जागा आहे. आजूबाजूला पाहतो तर कुणीच नाही. पण भीतीने खरा थरकाप तेव्हा उडतो जेव्हा त्या रिकाम्या आसनासमोरच्या मातीवर कुणीतरी अदृश्य बोटाने काहीतरी लिहायला सुरुवात करतं. आणि मातीवर 2 शब्द स्पष्ट उमटतात. मी परत आलोय. हे शब्द फक्त पवनसाठी नव्हते, ते संपूर्ण गावासाठी एक अशुभ संकेत होते. आता घाबरलेल्या पवनला गावातले म्हातारे लोक 30 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतात. हरिरामची गोष्ट. बघा, 1956 साली हरिराम नावाचा एक माणूस होता. तो नेहमी त्याच चौथ्या आसनावर बसायचा. पण मग अचानक तो विचित्र वागायला लागला. एका अमावस्येच्या रात्री तर त्याने कहरच केला. तो म्हणाला की स्मशानातून लाल साडी घातलेली एक बाई त्याला बोलवते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह त्याच चौथ्या आसनावर सापडला. डोळे सत्ताळ उघडे आणि चेहरा भीतीनं अक्षरशः गोठून गेला होता. तेव्हापासून गावकऱ्यांना त्या जागेजवळ विचित्र अनुभव यायला लागले. कधी त्या रिकाम्या जागेवरून धूर यायचा, तर कधी तिथे खरंच कोणी चौथं बसलंय असा भास व्हायचा. पण हरिरामची गोष्ट इथेच संपत नाही. खरी कहाणी ती तर स्मशानाच्या त्या काळोखात दडलेली होती. जेव्हा गावात पुन्हा तेच प्रकार सुरू होतात, तेव्हा गावातील एक रहस्यमय बाबा समोर येतात. फक्त त्यांनाच हरिरामच्या मृत्यूमागचं खरं कारण माहीत होतं. एक असं सत्य जे गावकऱ्यांपासूनही लपलेलं होतं. ते बाबा सांगतात की हरिराम फक्त स्मशानात फिरायला जात नव्हता. तो तिथे स्मशान साधना करत होता. ही एक अत्यंत धोकादायक तांत्रिक क्रिया आहे, जी अलौकिक शक्ती मिळवण्यासाठी केली जाते. पण शक्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी हरिरामने एक भयंकर चूक केली. त्याने स्मशानातल्या एका अशा आत्म्याला जागं केलं ज्याला तो स्वतःच काबूत ठेवू शकला नाही. आणि हीच त्याची जीवघेणी चूक ठरली. आणि ह्याच एका चुकीमुळे जन्माला आला एक 30 वर्षांचा शाप. ते बाबा त्या शापाचे भयानक नियम उलगडून सांगतात. बघा, त्या दुष्ट आत्म्याने हरिरामला पूर्णपणे मारलं नाही, तर त्याच्या आत्म्यालाच कैद करून ठेवलं. आता आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी त्या आत्म्याला दर 30 वर्षांनी एका नवीन बळीची गरज असते. आणि तो पुढचा बळी कोण असणार? बरोबर, तीच व्यक्ती जी त्या चौथ्या आसनावर बसायची हिंमत करेल. पण यातून सुटण्याचा एकच मार्ग होता. हा शाप तोडायचा असेल तर हरिरामचा तो तावीज नष्ट करावा लागणार होता.
ज्यामध्ये त्या आत्म्याची सगळी शक्ती अडकलेली होती. आणि तो तावीज कुठे होता? तर स्मशानात, त्याच चितेच्या राखेत. पवन जेव्हा तो तावीज शोधून नष्ट करण्यासाठी स्मशानाकडे धावतो, तेव्हा हरिरामचा तो जळलेला आत्मा त्याच्या समोर येतो आणि अक्षरशः गयावया करतो. कर, मला मुक्त कर. विचार करा, एका आत्म्याची 30 वर्षांपासूनची ती वेदना असेल. पवन तो तावीज जळत्या चितेत फेकून देतो आणि मग एक कानठळ्या बसवणारा स्फोट होतो. सगळीकडे एक तीव्र प्रकाश पसरतो. त्या दुष्ट आत्म्याचा किंचाळण्याचा आवाज हवेत विरून जातो आणि मग सगळीकडे फक्त शांतता. हरिरामच्या आत्म्याला अखेर मुक्ती मिळते. 30 वर्षांचा तो शाप संपतो. आता असं वाटतं की शाप संपला आणि कहाणीही संपली, बरोबर? पण नाही. मूळ स्रोत आपल्याला एका शेवटच्या पण विचार करायला लावणाऱ्या वळणावर आणून सोडतो. हरिरामच्या आत्म्याला मुक्ती मिळाली, नरकट या गावातली भीतीही संपली. पण ही गोष्ट एक प्रश्न मागे सोडून जाते. अशा जागा जिथे अंधार आणि श्रद्धा एकत्र येतात, त्या खरंच कधी पूर्णपणे शांत होतात का? कदाचित. काही कथा फक्त ऐकून विसरण्यासाठी नसतात. काही कथा तुम्हाला रात्रभर जागं ठेवण्यासाठी असतात.